एकदा जंगलात एक वेगवान ससा आणि एक हळूहळू चालणारा कासव राहत होता. ससा अतिशय गर्विष्ठ होता आणि नेहमी इतर प्राण्यांना आपल्या वेगाबद्दल बढाई मारायचा. तो कासवालाही चिडवायचा, "अरे कासवा, तू खूपच हळू आहेस. माझ्याशी शर्यत लावशील का?" कासव शांत आणि संयमी होता. त्याने हसत उत्तर दिले, "का नाही? आपण शर्यत लावूया." ससाने मोठ्याने हसून जंगलातील सर्व प्राण्यांना ही बातमी सांगितली. सगळ्यांना ही शर्यत पाहायला खूप उत्सुकता वाटली. शर्यतीचा दिवस उजाडला. जंगलातील प्राणी शर्यत पाहण्यासाठी जमले. एक कोल्हा पंच म्हणून उभा राहिला आणि त्याने शर्यतीची सुरुवात केली. ससा जोरात धावत गेला आणि काही वेळातच कासवाला खूप मागे टाकले. ससाने मागे वळून पाहिले आणि विचार केला, कासव इतक्या हळू आहे, तो मला कधीच गाठू शकत नाही. चला, थोडा आराम करतो. ससा एका झाडाखाली बसला आणि थोड्याच वेळात झोपला. दुसरीकडे कासव थोड्या थोड्या पायऱ्यांनी पुढे जात राहिला. तो दमला होता, पण थांबला नाही. शेवटी तो सशाच्या पुढे गेला आणि शर्यतीच्या अंतिम रेषेपर्यंत पोहोचला. जेव्हा ससा जागा झाला तेव्हा त्याने पाहिले की कासव अंतिम रेषेवर पोहोचला आहे. ससा धावत गेला, पण तो उशीर झाला होता. कासव विजयी झाला. सर्व प्राण्यांनी टाळ्या वाजवल्या आणि कासवाचे कौतुक केले. ससा खूप लाजला आणि त्याला समजले की गर्व आणि आळस कधीही यश देत नाही. कथेतून तात्पर्य: सहनशीलता आणि सातत्याने प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते.